शेतकरी कर्जमाफी 2026 अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. प्रत्येक शेतकरी बांधवांना माहिती आहे. आपल्या योजनात्रा चॅनलच्या माध्यमातून हा मुद्दा आपण उचलून धरत आहोत. कारण नियमित शेतकरी बांधवांवरती अन्याय होत आहे का? प्रत्येक वेळेस नियमित शेतकरी बांधवांनीच का समजून घ्यायचं आहे. 2 लाख रुपयेपर्यंत अनुदान मिळणे आवश्यक असल्यामुळे शेतकरी बांधवांची मागणी ही पूर्ण होईल का? कारण आता नवीन समिती स्थापना करण्यासंदर्भात शेतकरी बांधवांची ही मागणी आहे व रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान संदर्भात आपण अपडेट पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण तुम्हाला देखील माहिती आहे शेतकरी बांधवांनो, पूर्ण जे काही अपडेट्स आहेत किंवा आपण शेतकरी बांधवांसाठी उभे राहत आहोत व 2 लाख रुपयाची मागणी आपण धरून ठेवली आहे, जेणेकरून प्रत्येक वेळ शेतकरी बांधवांवरती जे अन्याय होणार आहे ते आता अन्याय आपण होऊ देणार नाही. तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरी बांधवांना जे 50,000 रुपये अनुदान मिळत आहे ते न मिळता आम्हाला 2 लाख रुपये अनुदान द्या. कर्जमाफीच्या याद्यामध्ये त्रुटी दूर होत नाहीत. कृषी विभागाकडून निकृष्ट बियाण्याचे प्रश्न निर्माण झाले आहे. असे अनेक समस्या आहेत, ज्यामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर साहेब यांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे व शेतकरी नेते माननीय डॉक्टर अजितजी नवले यांनी सुद्धा आंदोलन पुकारलेलं आहे. पूर्ण राज्यभर हे आंदोलन सुरू आहे व प्रत्येक शेतकरी बांधव आपल्या पाठीशी आहे. तुमचं मत काय आहे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. कारण शेतकरी बांधवांनो, लक्षात घ्या, कर्जमाफीची रक्कम तुमच्या हक्काचे पैसे असणार आहे. आता मंत्रिमंडळ बैठक पार पडलं व त्यामध्ये हे निर्णय घेण्यात आलेले आहे. बघा, महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाच्या विभागीय आणि क्षेत्रीय कार्यालयाच्या सुधारित आकृती बांधवानुसार नवीन 4 महत्त्वाच्या पदांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे. आता जी कर्जमाफी संदर्भात सर्वात गाजते आता हा टॉपिक म्हणजेच की 2 लाख रुपये अनुदान प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणे गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की गाजते, पण यावरती कोणता निर्णय का होत नाही? मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे, मंजूर झालेली नवीन पद करण्यात आलेला आहे. या निर्णयाचा उद्देश काय आहे हे सगळं माहिती आहे. मात्र शेतकरी बांधवांचा हा मुद्दा उचलून का धरत नाही? सरकार याकडे लक्ष का देत नाही? सरकारने याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता जे मंत्रिमंडळ बैठक झाले त्यामध्ये नवीन पदे मंजूर झाले, ते म्हणजे कृषी संचालक, कृषी सहसंचालक, कृषी सहसंचालक जे आहे, पहिलं कृषी अभियांत्रिकी, मालमत्ता व्यवस्थापन व ॲग्रिस्टेक, त्यानंतर प्रतिनियुक्ती पदे, त्यानंतर माहिती व तंत्रज्ञान, अपर संचालक ॲग्रिस्टॅक महसूलमध्ये. या निर्णयाचा उद्देश असणार आहे कृषी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाची कामाची कार्यक्षमता वाढवणे, आधुनिक तंत्रज्ञान आणि जो डेटा असणार आहे ॲग्रिस्टॅक या डिजिटल उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे, विभागाच्या मालमत्तेचे योग्य व्यवस्थापन आणि शेतीमध्ये आधुनिक अभियांत्रिकीचे वापर वाढवणे. बरं, हे सगळं ठीक आहे, पण शेतकरी बांधवच नीट राहिला नाही तर या पूर्णपणे जे निर्णय घेतला आहे त्याचा उपयोग काय होणार आहे, हा एक प्रश्नचिन्ह आहे. तुम्हाला बरोबर वाटतंय का नाही, नक्कीच आपल्याला कमेंट करून इथे सांगायचं आहे. कारण रविकांतजी तुपकर यांनी सुद्धा एक म्हणणं मांडलं आहे, ते म्हणजेच कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ द्या व रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्या. या मागण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट. तर इथे आता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणं चालू आहे, जेणेकरून निर्णय लवकरात लवकर व्हावे. कारण राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही नवीन कर्मचारी असो किंवा नवीन स्थापना केल्यानंतर त्यावरती निर्णय घेणे गरजेचं आहे. जी नवीन समिती आहे, कारण जुन्या समितीने निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये फक्त आणि फक्त 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज पैसे भरतात, रेग्युलर हप्ता भेटतात, त्यांना मिळत आहे. पण आता शेतकरी बांधवांची मागणी आहे ते म्हणजेच की नवीन समिती आहे ते स्थापना करा, जेणेकरून शेतकरी बांधवांचा निर्णय होईल. गेले कित्येक दिवसांपासून शेतकरी बांधवांचे 7-12 आम्ही कोरा करू म्हणणारे सरकार आता प्रोत्साहनपर अनुदान फक्त आणि फक्त 50,000 रुपये शेतकऱ्यांना नक्की इथे काय समजलं आहे हे सुद्धा इथे विचारलं जात आहे. नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्या. कारण कर्जमाफी योजनेत नियमित कर्जदारांना केवळ 50,000वर बोळवण घालण्यात आलं आहे. नियमित कर्ज भरलं म्हणजे आम्ही पाप केले का, अशी त्यांची भावना आहे व सरकारने या भावनेची दखल घेऊन या कर्जदारांना 2 लाखांचा दिलासा द्यावा अशी देखील मागणी येत असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या पाठी आम्ही सर्वजण आहे. शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपलं जी काही योजना यात्रा चॅनलच्या माध्यमातून आपण म्हणणं मांडतोय ते बरोबर आहे का नाही, तुमचं मत काय आहे आपल्याला कळवायचं आहे. अनेक बँकेंनी शेतकऱ्यांची परवानगी न घेता व चुकीची माहिती देऊन कर्जाचे परस्पर पुनर्गठन केले, त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. अशा पुनर्गठित
कर्जदारक शेतकऱ्यांचेही कर्जमाफीमध्ये तातडीने समावेश करावा या मागणीसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा सुद्धा केलेली आहे. यासोबतच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश करावा आणि यापूर्वीच्या तिन्ही कर्जमाफीतून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमुक्ती योजनेचा समाविष्ट करावे अशी मागणी करण्यात आली आहे. आणि ही तिन्ही मागणी खूप महत्त्वाची असणार आहे, कारण 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान नक्कीच मिळायला पाहिजे आहे. जे शेतकरी पैसे भरतात, बँकिंग सिस्टम व्यवस्थित ठेवतात, त्यांच्यावरतीच अन्याय झालेला दिसून येत आहे. ITR भरणारे शेतकरी गरजू शेतकरी नाहीत का? ITR भरणारे शेतकरी म्हणजे खूप श्रीमंत आहेत, खूप बिझनेस करून खूप पैसा कमवला असं नाही, तर शेतीमध्ये अडथळे येतात. त्यामुळे थोडंफार साईड बिझनेस म्हणून त्यांनी काही व्यवसाय सुरू केला आणि त्यामध्ये जर टॅक्स भरत असेल तर शेतकरी बांधवांची चूक आहे का? ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीमध्ये समावेश केला पाहिजे आहे. यापूर्वीची तिन्ही कर्जमाफीतून वंचित जे राहिलेले पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमुक्ती योजनेतून समाविष्ट करावे अशी सुद्धा मागणी असल्यामुळे नक्कीच इथे सरकारने दखल घेतली पाहिजे आहे. कर्जमाफीची यादीतील त्रुटी तातडीने दूर करून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाकडे निवेदन सादर करण्यात आलेलं आहे. तर लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही देखील तुमच्या गावाला, तालुक्याला, जिल्ह्याला निवेदन दिले आहे तर नाही नक्की सांगायचं आहे, कारण सरकारने या मागण्यावरती तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर राज्यव्यापी आंदोलन उभे केले जाईल व कर्जमुक्ती योजनेतील अन्याय आणि त्रुटी दूर होईपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही. कारण शेतकरी बांधवांनी प्रत्येक वेळेस संघर्ष उभे केलेला आहे. कर्जमाफी करताना सरकारने सांगितलं होतं की आम्ही तुमचा 7-12 कोरा करू, पण ज्या वेळेस 7-12 कोरा करण्याची वेळ आली त्यावेळेस मात्र जे थकबाकीदार शेतकरी बांधव आहेत त्यांचे 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली. ही खूप चांगली गोष्ट आहे. मात्र ज्या शेतकरी बांधव पै जमा करून 1-1 रुपया जमा करून पैसे भरतात त्या शेतकरी बांधवांवरती मात्र इथे अन्याय झालेला दिसून येत आहे. त्यामुळे इथे कर्जमाफी जे काही नियमित कर्ज भरणारे 2 लाख रुपये अनुदान न दिल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नक्कीच इथे चांगलं वातावरण नाही, नक्कीच इथे दुःखाचं वातावरण आहे, अन्यायाचं वातावरण आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, एकीकडे कर्जमाफीचा गोंधळ आहे, दुसरीकडे बियाण्याचा घोटाळा आहे आणि पीक विम्याचा अन्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार नेमकं गप्प का बसत आहे यावरती नेमकं सरकारने उत्तर द्यावे व जे काही नवीन समितीबाबत निर्णय घ्यावे हे देखील शेतकरी बांधवांचं जे काही मागणी आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मंत्रिमंडळ बैठका पार पडत आहे, निर्णय होत आहे, मात्र ज्यावेळेस शेतकरी बांधवांच्या या प्रोत्साहनपर अनुदानावरती निर्णय होण्याचं ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस मात्र सगळेजण गप्प बसतात. आता उर्वरित शेतकऱ्यांना 2 महिन्यांत कर्जमाफीची रक्कम मिळणार आहे. 2 महिन्यांचा वेळ असल्यामुळे प्रोत्साहनपर अनुदान मिळणारे जे शेतकरी आहेत त्यांनी पेटून उठलं पाहिजे आहे, त्यांनी एकत्रित जमा झालं पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सरकारला नक्कीच इथे आम्ही हात जोडून विनंती करतो की आमच्याकडे लक्ष द्या. आम्ही नियमित कर्जफेड करणारे शेतकरी बांधव आहेत, आम्हाला प्रोत्साहनपर लाभ 50,000 नको, त्यामध्ये वाढ करून द्या. कारण 2017 मध्ये 25,000 तुम्ही प्रोत्साहनपर अनुदान दिलं, तिथे 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी केली. 2019 मध्ये 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी केली, पण तिथे प्रोत्साहनपर लाभ वाढवला गेला होता व आता 2026 मध्ये प्रोत्साहनपर लाभ मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, मात्र 2 लाखापर्यंत कर्जमाफी नक्कीच झालेली आहे. राज्य सरकारने 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असून पहिल्या टप्प्यात 5,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. मात्र अशी सुद्धा अपडेट आहे की 22 लाख शेतकरी अपात्र ठरले असले तरी आता शेतकऱ्यांचं जे काही बोजा होता सरकारवरती कमी झाला आहे. त्यामुळे ते जे शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान भरणारे आहेत असे 23 लाख शेतकरी बांधवांवरती अन्याय अजिबात आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही देखील आपल्या सोबत आहात का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. ही नवीन समिती स्थापना केल्यानंतर लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळालेच पाहिजे आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या योजनात्रा पेजला व चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करून घ्या. कारण तुम्हाला देखील माहिती आहे आपण प्रत्येक सरकारी अपडेट्स, प्रत्येक योजना संदर्भात माहिती व प्रत्येक वेळेस शेतकरी बांधवांसोबत उभे आहोत. धन्यवाद.